राज्यातील सर्व कार्यालयांचे एका महिन्यामध्ये पॉश ऑडिट करा. महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचे निर्देश. पॉश ॲक्टची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी चाकणकरांचा निर्णय. मुंबई विजयदुर्ग रोरो सेवेला कोकणवासियांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. पहिल्याच दिवशी रोरो सेवेला हाऊसफुल बुकिंग. मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते शुभारंभ. परभणीच्या मानवत तालुक्यातील कोल्हावाडीमध्ये प्लास्टिकसाठी मुक्त गावासाठी बर्तन बँक त्रिमूर्ती उत्पादक महिला बचत गटाचा पुढाकार. गावातील इतर सर्व सार्वजनिक कार्यालयांमध्ये स्टीलच्या भांड्यांचा वापर अनिवार्य. अहिल्यानगरमध्ये कृत्रिम दूध तयार करणाऱ्या टोळीतील आणखी 30 जणांचा शोध सुरू. काही दिवसांपूर्वी तिघांना करण्यात आली होती अटक. पुण्याच्या येरवडा लक्ष्मीनगर पोलिसांची मोठी कारवाई. वाहन तोडफोडीच्या 22 गुन्ह्यांचा उलगडा. आरोपींचीही काढली धिंड. वाशिममध्ये वीज बिलांची थकबाकी 50 कोटी रुपयांच्या वर. महावितरण ॲक्शन मोडवर. थकीत बिल भरायला टाळाटाळ करणाऱ्या ग्राहकांविरोधात कठोर कारवाईचा बडगा. महिनाभरात 9,000 ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित. नवी मुंबईत सानपाडा पाम बीच रोडलगतच्या 400 झाडांची पालिका करणार कत्तल. झाडं वाचवण्यासाठी पर्यावरण प्रेमींचं साखळी आंदोलन. बीच रोडलगत सर्व्हिस रोड तयार करण्यासाठी झाडांचा बळी. जळगावमधील चोपडामध्ये वैजापूर गावामध्ये आदिवासींचा भोंगऱ्या बाजार. आदिवासी परंपरेमध्ये होळी सणाला मोठं महत्त्व. होळीनिमित्त आदिवासी पाड्यावर भोंगऱ्या बाजारांचं आयोजन. तर विविध वेशभूषा करून ढोलाच्या तालावर ठेका धरण्याची ही प्रथा. हिंगोलीच्या बाजारामध्ये विविध रंग विक्रीला दाखल. धुलीवंदनाच्या पार्श्वभूमीवर रंग खरेदी करण्यासाठी नागरिकांची गर्दी. तर गेल्या वर्षीच्या तुलनेत रंगांचे भाव यंदा 10 ते 15% वाढले. वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पहिल्यांदाच जवस पीक विक्रीसाठी दाखल. जवस पिकाला मिळाला 7,000 रुपये दर. वाशिमच्या बाजारामध्ये पहिल्यांदाच जवसाची खरेदी विक्री. जवसामध्ये ओमेगा 3 आणि इतर औषधी गुणधर्म असल्यामुळे जवसा बियांची मोठी मागणी. राज्याच्या प्रमुख बाजारपेठांमध्ये नवीन गहू आणि ज्वारीची आवक सुरू. अत्याधुनिक यंत्रसामग्री, सुधारित वाण आणि खतांचा योग्य वापर यामुळे यंदा गव्हाचं उत्पादन वाढलं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.